याच्याकडे आयोजक मग याच्यासाठी कोणताही जबाबदार राहणार नाही। फील्डिंग करणारी टीम 4 षटकांची मॅच आहे, तुम्ही जेवढा टाइमपास करणार तेवढा तुम्हाला बॅटिंग करत असताना त्रास होईल, याच्याकडे लक्ष द्या। अरे चला मॅचला सुरुवात करा, बरा टाइम झाला गड्या। आताच्या पोरांचा कसा आमचा आयुष्य गड्या टायर आणि ट्यूब मध्ये गेला चालवण्यात, आत्याच्या पोरांचा आयुष्य मध्ये फेसबुक आणि युट्यूब मध्ये चाललंय, मोकार कठीण काम। हा 2 षटकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल। ऋषिकेश आणि संकेतसाठी जाऊया पुन्हा एकदा योगेश ढोले सरांकडे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे, मोठी विकेट फलंदाजीतून बाद होतोय सार्थक। सुंदरसा चेंडू एके संघाच्या या प्रथम गोलंदाजाकडून पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि घडी झेल बाद, भोपळाही फोडता आला नाही या फलंदाजाला। सुंदरशी गोलंदाजी, पहिल्या षटकातला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा या उजव्या हाताच्या आक्रमकाच्या गोलंदाजाचा। अभिजित पवार यांचा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। पहिल्या षटकातला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा निखिल पाल, उजव्या हाताचा आक्रमक असा फलंदाज, या गोलंदाजाला रोखण्यासाठी दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, सुंदर असा चेंडू, ऑफ साइडच्या दिशेने थोडीशी कट, परंतु सुंदरसा क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकता आली नाही। या एका धावेबरोबर संघाची एकूण धाव संख्या 1 गडी बाद 1 धाव 2 चेंडू। सुंदरसा क्षेत्ररक्षण, ऋषिकेश चाळके यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे काका, त्यांनी जर षटकार मारला तर त्यांना 202 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू, संध्याकाळच्या वेळेस हवेत, परंतु गडी बाद झेल बाद। षटकाराच्या नादात आप्पांनी 200 रुपयाची हवा दिली आणि ही हवा डायरेक्ट मैदानाच्या बाहेर निघाली। गोलंदाजाने 4 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत। सुंदर अशी गोलंदाजी, संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना तेवढं सुंदर असं त्याला त्याच्या क्षेत्ररक्षकाकडून मिळणार चांगली मॅच अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय। सातत्यानं सांगितलं गेलं संध्याकाळचं सत्र झालंय, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, बॉल बाहेर जात नाहीये, हे सर्व काही सांगून सुद्धा अगदी प्रत्येक येणारा फलंदाज मोठे फटके मारण्याचा इथे मानच रचतोय आणि त्याच्यामध्ये अगदी सपशेल फसला देखील जातोय। संध्याकाळ आहे, ड्यू फॅक्टर आता व्हायला सुरुवात झाली आहे, थोडा चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, संयम दाखवणं गरजेचं आहे। युवा टॅलेंटचं हेच खऱ्या अर्थानं आपण पाहताय, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, संयम दाखवणं देखील गरजेचं आहे। क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, चुकला तो मुकला, आला चौकार। आणि आपण पाहताय आमचे SS टायगर टीमचे पुरस्कर्ते स्वप्नील पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे बंधू अभिजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया। जाऊया मॅच कडे। अनिकेत मोरे यांना सतीश पांडे यांच्याकडून एका षटकाराला 101 रुपये रोख, मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूवर समाधान मानावं लागलेलं आहे संघाला। एकूण धाव संख्या झालेली आहे 5 चेंडू 5 धावा 2 गडी बाद। सुंदर असं गोलंदाजी, या गोलंदाजाकडून जवळजवळ 30-40 प्रेक्षकांनी कचाकच भरलेलं हे मैदान आणि या मैदानाला साजेसं असं रूप देणारा आमचे व्हिडिओग्राफर लाईव्ह पाहत आहेत। सुंदरचा फटका मिड ऑनच्या दिशेला, फलंदाज उपस्थित, परंतु 2 धावा रोखता आला नाही। या 2 धावेवर संघाची एकूण धाव संख्या 7। पहिल्या षटकानंतर संघाची एकूण धाव संख्या 7, 2 गडी बाद 7 धावा।
आपली गुंडगे प्रीमियर लीग 2025 लाईव्ह मॅच देखील पाहता येईल प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये. या मॅचची लिंक आयोजकांनी यूट्यूबला ठेवलेली आहे. जर कोणाला ऑनलाईन देखील ही मॅच बघायची असेल त्यांनी मोबाईलच्या यूट्यूबवर बघावी. संघासाठी तिसरा गोलंदाज जसप्रीत बुमराचा ज्युनियर निखिल पाल. सुंदरसा चेंडू, उजव्या हाताचा चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी. एक प्रणय गोलंदाज प्रणय, सुंदरसा गोलंदाज. जर या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक मारली तर सतीश पालंडे यांच्याकडून त्यांना 505 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येतील. सुंदरसा फटका. मयूरजी पवार यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी कृपया करून मंचकावर यायचंय. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. एकूण धावसंख्या 8, 2 गडी बाद 8 धावा. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर. सुंदरसा कट, पण ते क्षेत्ररक्षक उपस्थित. सुंदर असा क्षेत्ररक्षण, एक निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा यशस्वी हा गोलंदाज. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन प्रत्येक क्षेत्ररक्षण. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी अंगावरती आला, शरीरावरती आदला, डायरेक्ट हिट केली. चुकी घडली आहे, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता, एक धाव इथे पूर्ण देखील झाली होती, परंतु इथे डायरेक्ट हिट केली आणि या 4 धावा, एकंदरीत 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. कारण की ज्यावेळी हिट केली त्यावेळी दोन्ही फलंदाज अगदी एंड सोडून निघाले होते. हलक्या हातानं जरी हिट मारली असती तरी देखील अगदी पाहतोय आपण जास्त काही फरक पडला नसता. परंतु ज्या ॲग्रेशनने हिट केलं, पाठीमागे बॅकअप आहे की नाही हे देखील पाहितलं नाही. बेधडक हिट मारलं आणि 4 धावा इथून पाहायला मिळाल्या. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या 13 धावा धावफलकावरती. प्रणयचं दुसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 4 चेंडू त्यांना फेकलेत, धावा खर्च केल्यात त्या 5. हा फटका चांगला कट केलाय. अगदी आपण पाहतोय गली आणि पॉइंट मधून चेंडूला काढलाय, डीप मध्ये चेंडू चाललाय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहताय 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. सिंगलला डबल, डबलला अगदी तिसऱ्या धावेमध्ये देखील कन्वर्ट करताना आपल्याला हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एक चेंडूचा खेळ अद्यापही प्रणयच्या या गोलंदाजीमधून बाकी आहे. आपण मॅच पाहताय AK फायर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सार्थक 11. आजच्या या दिवसातील शेवटची मॅच असेल ही लेग स्टेज मधील. फटका चांगला आहे, लॉप केलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाड झेल. मॅच ऑफ द कॅच ऑफ द डे. आजच्या या संपूर्ण दिवसभरामधील जबरदस्त कॅच एफर्ट्स, स्वतःला स्ट्रेच करत असताना डायव्ह लगावत काय चेंडू कॅरी केलाय. वाडा कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी आपण पाहताय. AK फायर्स टीमचा हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःला खऱ्या अर्थानं झोकवून दिलं. हा झेल त्याने कॅरी केलाय. झेल महत्वाचा होता, त्याला देखील माहिती आहे. हा झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं, कारण की धावफलक पुढे चाललं होतं. त्याला थांबवण्यासाठी विकेट येणं फार गरजेचं होतं. पार्टनरशिपला ब्रेक. सतीशजी पालांडे यांच्याकडून जे झेल आता पकडलंय त्या क्षेत्ररक्षकासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. हितेश श्रेयस जंगम होतं त्या ठिकाणी, त्यांनी तो झेल कॅरी केला.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहत आहे जाऊन पोहोचल्यात त्या 15. बघा फिल्डिंग करणारी टीम पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जेवढा वेळ कराल बॅटिंग करत असताना तुम्हाला त्रास होणार आहे. यावेळी वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या षटकाराचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज अनिकेत मोरे. बॉल द्या, नवीन बॉल द्या मैदानामध्ये. तीन चौकारांसाठी लागोपाठच्या 3 चौकारांसाठी स्वप्नील पवार यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक असेल. एसएस टायगरचे संघ मालक स्वप्नीलजी पवार यांच्या माध्यमातून 3 चौकारांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा हा फटका डीप मध्ये चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. 1 धावेतून कंप्लीट होईल. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे. अगदी आपण पाहत आहे तिसऱ्या षटकासाठी अतुल जबरदस्त कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अतुलची आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना ज्याच्या वेळी टीम अडचणीमध्ये होते अतुलकडे पाहितलं गेलं आणि त्यानं मात्र टीमला बाहेर काढण्याचं काम केलंय. या मॅच मध्ये थोडंसं महागडी कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1च धाबेतून पाहायला मिळते. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा भोग थोडासा कमी झाला. ज्या सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये धावा येत होत्या अगदी 60-65 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत होत्या, त्या धावा आता कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्विच इट करायचा होता. समोर गोलंदाज देखील ओळखणं गरजेचं आहे ज्याच्याकडे भरपूर सारा क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे. त्याने बरेचसे क्रिकेटचे उतार चढाव पाहितलेत. बरेचसे क्रिकेटचे मोठे मोठे सामने त्यांनी खेळलेत. प्रोफेशनल लेवलचा क्रिकेट देखील खेळला. अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये असा फटका हे योग्य राहील का? फटका चांगला आहे. सरळ बॅटनं जाईल चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. अतुल नवले यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. अतुल नवले यांनी जर का विकेट घेतली तर स्वप्नील पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. एकोणतीस धावा धावफलकावरती. ऑन साईडला अगदी खेचून मारलाय. 1 धाबेतून कंप्लीट होईल. एका धाबेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. ते 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर समाप्त झाली. धावा धावफलकावरती 30. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. चला स्पीडअप करा. एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका. अजून तुमची बॅटिंग येणं बाकी आहे. आणि इथून जर पाहायला गेलं तर अगदी कालोख व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे तुम्हाला बॉल दिसणं थोडंसं कठीण होईल. चला स्टार्ट करा मॅच. सांगितलं जात आहे सातत्यानं की थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 6 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 30 पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फटका हा देखील चांगला आहे. ताकद होती या फटक्यामध्ये. नजाकत देखील पाहायला मिळाली. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय चेंडूला 6 धावांसाठी. षटकार. अनिकेत आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सेट झालाय. अगदी सकाळपासून जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटवरती चेंडू येत नव्हता, परंतु या मॅच मध्ये ही महत्वपूर्ण मॅच आहे सार्थक 11 टीम साठी देखील आणि एके फायर्स
आणि आणखीन एक षटकार आला तर स्वप्नील पवार यांच्याकडनं 200 रुपये. आणि इथे येणार कारण की कमी गतीनं टाकला होता, अर्ध्या विकेट वरती होता, त्याला पीक केलं, त्याला पाठवलं लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार आणि आणखीन एक षटकार जर आला संभाजी मोरे यांच्याकडनं 500 रुपये. फटका हा देखील चांगला आहे. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक आक्रमक फटका, चौकार. स्ट्रॉंग झोन आहे अनिकेत मोरेचा. त्याच ठिकाणी त्याच्या बाट मधून धाबा येत आहे. धाबा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे. 46 धाबा. धाबा येत नव्हता, धाबांसाठी संघर्ष होत होता. शेवटच्या षटकाची वाट पाहिली, त्याची वाट लावायला घेतली आहे. धाबा धावफलकावरती आपण पाहताय तब्बल जाऊन पोहोचल्यात त्या 46 धाबा धावफलकावरती पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंवरती आक्रमण झालं. आता 3 चेंडूंमध्ये कमबॅक पाहायला मिळेल का गोलंदाजाचा हे देखील पाहावं लागेल. हा चांगला चेंडू होता, थोडीशी फिंगर रोल करत असताना बाहेरच्या बाजूने निघाला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू अगदी बाकपट लावून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण अनिकेत मोरेचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याला अगदी बीट करत चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाकडे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी. 46 धावा धावफलकावरती डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करा, सातत्यानं सांगितलं जातंय. टाइम वेस्ट करू नका, तुम्हाला बॅटिंग करायची सेकंड इनिंग मध्ये. पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती आक्रमण. चेंडूला पुनश्च एकदा पाठवलंय लॉंग लेग सीमा पर्यंत, परंतु त्या ठिकाणी अगदी आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. हाता यष्टीरक्षकानं चुकी केली आहे. सिंगल धाव होती. चेंडू हातामध्ये गॅदर झाला असता तर इथून एकच धाव पाहायला मिळाली असती, परंतु 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 48 धाबा धावफलकावरती. आता एक बॉल बाकी आहे. काय टार्गेट असेल सांगणं फार कठीण आहे, कारण की डॉट बॉल देखील फेकलाय गोलंदाजानं. मोठे फटके देखील आलेत, सिंगल देखील, डबल देखील आली. पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती हा जोरदार प्रहार फटका फसला हवेमध्ये. त्या ठिकाणी चुकी झाली आहे. झेल ड्रॉप. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील कंप्लीट झाली. चौथीसाठी निघालेत, वेगानं सरसवलेत, परंतु चौथी धाव घेताना फलंदाज इथून बाद झाला. 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावेने धावफलक 51. टार्गेट असेल ते 52 या धावसंख्येचं. AK फायर्स या टीमच्या अगेन्स्ट सार्थक 11 टीमनं ठेवलाय 52 धावसंख्येचं टार्गेट. चला लगेच मैदानाच्या बाहेर या. AK फायर्स टीम आपले फलंदाज देखील पाठवा. चला सार्थक 11, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला सार्थक 11 टीम, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. जे 2 षटकार आले होते अनिकेत मोरेच्या बाट मधून, त्यासाठी काव्या स्वप्नील पवार यांच्याकडून हे कॅश प्राइज होतं. आणि जसे मॅच संपेल तसं हे पारितोषिक आपण त्यांना देणार आहोत. परंतु हॅलो, आयोजकांनी कृपया करून या फलंदाजासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. AK संघाने लवकरात लवकर त्यांचे फलंदाज मैदानामध्ये उतरवायचे आहेत. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं
आयोजकांच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. वेळेला महत्व द्या. चला लगेचच सार्थक 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले अतुल नवले आणि हितेश चिंचनकर. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेला महत्व द्या मित्रांनो, अंधार पडत चालला आहे. चला सार्थक 11 अनिकेत मोरे, आपण वेळेला महत्व द्या. विरुद्ध टीमला सुद्धा खेळायचं आहे, याची आपण नोंद घ्या. खूप देखणं आणि सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं आणि हे 6वं पर्व आपण पाहतोय. सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली गुंडगे प्रीमियर लीगचं सुंदर आयोजन आणि सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या अगदी चौफेर पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अशी पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूयात. अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली सोमजाई क्रीडा नगरी, हे क्रीडांगण अगदी सुंदर आपल्याला पाहायला मिळते. चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. 52 धावांचं टार्गेट समोर आहे. चला आजची शेवटची कदाचित ही मॅच असेल. उद्या पहिली मॅच आपण खेळवणार आहोत. एसएस टायगर विपक्ष परी 11. दोन्ही टीमनी 8:30 ला रिपोर्टिंग करायची आहे. महत्वाची सूचना, एसएस टायगर आणि परी 11 टीम आपण उद्या ठीक 8:30 वाजता आपली रिपोर्टिंग इथे करायची आहे. संघ मालक, संघाचा कर्णधार यांनी ही नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. ऋषीला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. सांगी कोट्यातलं पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी 52 धावांचा बचाव करण्यासाठी. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू, अगदी बॅट फिरवण्याचं कार्य केलं, परंतु ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा स्वेर चेंडू आहे. तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या पटलावरती असाल, वेगावरती नियंत्रण नसेल ना मित्रांनो, तर दुर्घटना नेहमी घडली जाते आणि ती दुर्घटना मात्र इथे गोलंदाजाच्या बाबतीत घडली जाते. अवांतर धाव एक मिळली जाते आणि एका धावेच्या मदतीने अकाउंट चालू होते AK फायर्स टीमचं. चांगला फटका, परंतु झेल फाईन क्षेत्रामध्ये झेल कॅरी केला आणि गोल्डन विकेट. इथून मात्र अतुल नवले यांच्या पारीचा देखील अंत झाला. चला नवीन फलंदाज लगेचच आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. चला नवीन फलंदाज लगेच तयार राहायचा आहे. चला सार्थक 11 आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवा. चांगली गोलंदाजी, अगदी उसळी घेऊन जाणारा, शरीरावरती येणारा चेंडू होता. फलंदाजाने वाट पाहिली, फुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची एज लागली गेली आणि फाईन स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी न करता झेल मात्र कॅरी केला आणि महत्वाचा विकेट अतुल नवले. इथे मात्र वाद झाला, ज्याने गोलंदाजी मात्र आजच्या दिवसामध्ये चांगली केली, परंतु फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अतुल नवले या आजच्या दिवसामध्ये सबसे अपयशी ठरलाय. परंतु एका साईडने हितेश चिंचनकरने पहिल्या मॅच मध्ये इनिंग साकारली होती, तर नंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा हा सुद्धा फलंदाज अपयशी ठरला होता. जर का या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र ही मॅच जिंकणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. हा मात्र फटका पुन्हा एकदा फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, पकडलाय झेल आणि संपवलाय पुन्हा एकदा फलंदाजाचा खेळ. 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत असताना ऋषी चालकेला आपण पाहतोय मैदानावरती. चला सतीश पालंडे यांच्याकडनं ऋषीसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आमच्या मान्यवर संकेतजी पालंडे इथे उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला झेल कॅरी केला गेला होता, त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी दिलं होतं आणि आता ऋषीसाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चला लगेच क्षेत्ररक्षक सजवा. सार्थक 11 टीम आपणास विनंती आहे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. सोनू मोरेला आपण पाहू शकाल. इथे चिंचनकर नॉन स्ट्राईकला आहेत.
हा सुद्धा फटका चांगला आहे. 30 सर्कल कव्हर केला आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. पहिल्याच बॉलवरती सोनूने ठोकलेला हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने आता धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. 5 धावा. आजच्या दिवसातली अंतिम मॅच उद्या ठीक 8:30 वाजता एसएस टायगर्स, तानाजी कडू आणि परी 11 या दोन टीमच्या माध्यमातून मॅच असेल. दोन्ही टीमने 8:30 ला ठीक रिपोर्टिंग करायची आहे, याची नोंद मात्र घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. यावेळेस सुद्धा फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय, जमिनीला आग लावत चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. या बॉलवरती आलाय चौकार. 9 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. ज्या ऋषीने मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याच ऋषीवरती मात्र सोनू मोरे यांनी आल्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेत आणि आपले इरादे मात्र इथे स्पष्ट करत असताना की 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठीच आम्ही मैदानामध्ये उतरलो आहोत. हा मात्र निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेचा अगदी धीम्या गतीने चेंडू फेकलाय, अगदी धीम्या गतीने चेंडू. फलंदाजाला हा समजला नाहीये. अगदी पडल्यानंतर हा बॉल टॉच झाला. ज्याप्रमाणे क्रेझी बॉल पडल्यानंतर उडतो ना त्याच पद्धतीने हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि त्या अतिरिक्त उसळीमुळेच हा फलंदाज बीट झाला आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. सार्थक 11 टीमला पुन्हा एकदा विनंती असेल 9 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 43 धावींची गरज असेल. सोनू आणि हितेश मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. चला वेळेला महत्व द्या दादांनो. अनिकेत मोरे गोलंदाजी मार्क वरती, ज्याने फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये, ज्याच्या बॅट मधनं धावांची बरसात झाली, तो मात्र आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अनिकेत मोरेला आपण पाहतो. चला सार्थक 11 पुन्हा एकदा आपणास विनंती आहे की विरुद्ध टीमला सुद्धा फलंदाजी करायची आहे दादांनो. संध्याकाळ झाली आहे हे आपण लक्षात असू द्या आपल्या. चला ऋषी आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा. गोलंदाजी मार्क वरती सांगे कोट्यातलं दुसरं षटक अगदी पळजरी गावाच्या बाजूने अनिकेत मोरेला आपण पाहतोय. इथे चिंचनकर सामोरा फलंदाज. कहीं पे निगाह कहीं पे निशाण्या, परंतु चेंडू मात्र ऑस्टिकच्या बाहेर लाईन पाहिली आणि मात्र ऑफिशियल पंचांनी सांगितलं की खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय. वाईट बॉलची सांगता. अवांतर धाव मिळेल आणि दुहेरी अंकित धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा मात्र खराब फटका म्हणावा लागेल हितेच्या माध्यमातून. चला ऋषी वेळेला महत्व द्या आपण. 10 धावा धावफलकावरती. हितेश चिंचनकर हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. कलात्मक फटके त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र स्लिप मधला क्षेत्ररक्षक कल्पेश खडके बीट झाला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार झाला. 14 धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश खडके गजानन खडके यांचे चिरंजीव आहेत. गजानन खडके हे सुद्धा एक काळ गाजवला आहे डावखुरा आताचा फलंदाज. त्याचे चिरंजीव कल्पेश खडके यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली GPL स्पर्धा खेळत असताना आपण मैदानावरती पाहतोय त्यांना सुद्धा. यावेळेचा कलात्मक फटका अगदी पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे. इथे चिंचनकरच्या बॅट मधनं आलेला अजून एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पेचचा वापर केला
गोलंदाजाचा पेचचा वापर केला, अगदी डोक्याचा वापर केला आणि चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. सीमारेषे पलीकडे लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून गेला 4 धावीसाठी. यावेळचा जोरदार फटका खेळायचा होता. अगदी चेंडू जमिनीला उसळी घेतली नाहीये या बॉलने आणि अगदी सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. चांगल्या पद्धतीचा चेंडू गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू ऑफिशियल पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की मात्र खराब लाईन वरती फेकलेला हा चेंडू आहे. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हितेश आणि त्याच्या समवेत सोनू. रिवाजचा फटका चांगल्या पद्धतीने खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि याच दरम्यान एकच धाव, 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 52 धावांचं लक्ष्य आहे समोर आणि ते गाठत असताना मात्र ही जोडी आता चांगल्या पद्धतीने फलंदाजी करते. सोनू ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलेत. शफल होऊन खेळलेला फटका, 1 धाव तत्पूर्ण. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण फाईन क्षेत्रामध्ये. याच दरम्यान एकच धाव आणि 1 धावीच्या बरोबरीने 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मात्र 31 धावीची गरज असेल. चला 12-31. चला सार्थक आपण क्षेत्ररक्षण सजवा. चला अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे मित्रांनो, वेळेला महत्व द्या. ऋषी चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला ऋषी आपणास विनंती आहे, चला क्षेत्ररक्षण फास्ट घ्या. 21 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. संकेत पालांडे यांना आपण पाहतोय. चला संकेत वेळेला महत्व द्या दादांनो. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 31 धावींची गरज आहे. हितेश आणि सोनू मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत, परंतु या अंतिम 2 षटकामध्ये या 31 धावा कशा पद्धतीने होणार की रोखल्या जाणार. इथे मात्र क्लिक केलंय, परंतु त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला आणि ज्या फलंदाजाने अशा जिवंत केल्या होत्या तो सोनू मोरे इथून बाद झालाय. चला नवीन फलंदाज करण सविते संघाचे पुरस्कर्ते आहेत. चला विकेट साठी 100 रुपये कॅश प्राइज सतीश पालांडे यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी आले. संकेतसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सतीश पालांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत करण सविते. संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. जबाबदारीने आता इथून खेळ करावा लागेल. जबरदस्त चेंडू, व्हाईट यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या वेळेस आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये 2च गोष्टी सन्मान केला जातो, एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. जबरदस्त चेंडू होता आणि या विकेटसाठी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज सतीशजी पालांडे यांच्या माध्यमातून. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचा आहे. आता 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 31 ची गरज. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संकेत यांच्या माध्यमातून. हॅट्रिक साठी संधी असेल आता आणि जर का हॅट्रिक पूर्ण केले तर अजूनही 100 रुपयाचं कॅश प्राइज सतीश पालांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलेत.
हॅट्रिक साठी संधी, गोलंदाजाला संधी हॅट्रिक साठी. चला संकेत साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज विश्वासे साहेबांकडनं. आणि खूप उशिराने आगमन झालंय. आम्ही प्रतीक्षा करत होतो की विश्वासे साहेब कधी येतील, परंतु लेट पण डायरेक्ट थेट त्यांचं हे सहर्ष स्वागत. 9 मध्ये 29, 9 चेंडू मध्ये 29 धावींची गरज. सॉरी माफी असावी, 30 धावींची गरज आहे एकूण 9 चेंडू मध्ये. फक्त दिशा दिले. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जात असताना एक टप्पा अखेरीस सीमारेषे पलीकडे 4 धावा मिळतील. चांगली फलंदाजी हितेशच्या माध्यमातून, परंतु त्याला साथ मिळाली नाहीये. जर का विचार केला तर हितेश चांगली फलंदाजी करतोय, परंतु उर्वरित फलंदाजांची जी साथ हवी होती ना, ती साथ मात्र हितेशला मिळत नाहीये. एका साइडने किल्ला लढवतो, एका साइडने धावा येत आहेत, परंतु एका साइडने मात्र फलंदाज बाद होत आहेत. पुन्हा एकदा दे उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावली जाईल. अजूनही येणाऱ्या चेंडू मध्ये इथे मात्र बॅटला स्पर्श झालाय, फलंदाज बाद झालेत. इथे चिंचनकर. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण दक्षता घ्या. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू आणि 6 मध्ये आता 26 ची गरज असेल. 6 चेंडू मध्ये 26 ची गरज. चला सार्थक 11 टीम, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवा. चला ऋषी संकेत आपलं आपण क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. आपणास विनंती आहे. 6 चेंडू आणि 26 ची गरज आहे. राहिल शेख मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. 6 मध्ये 26 ची गरज आहे. आजच्या दिवसातली अंतिम मॅच आपण पाहतोय. उद्या जी मॅच आजच्या दिवसातली बाकी आहे, एक मॅच एसएस टायगर्स विपक्ष परी 11. चला पंचांची वाद घालू नका. संकेत दादा चला मॅचला सुरुवात करा. अनिकेत संकेत 6 मध्ये 26 ची गरज आहे. चला खेळाडूंनी सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवली आहे. स्वतःहून मैदान सोडलेलं आहे, त्याचंही आपण कौतुक करूयात. 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या लीग स्टेज मधील शेवटची मॅच गुंडगे प्रीमियर लीग 2025 आपल्याला पाहायला मिळते. सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे आयोजित गुंडगे प्रीमियर लीग आजचा हा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, आणि या स्पर्धेतील लीग स्टेजची शेवटची मॅच आहे. उद्या पुनश्च एकदा पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एसएस टायगर त्यांच्या विपक्षामध्ये परी 11 या 2 टीम दरम्यान आपल्याला नेक्स्ट उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच ही पाहायला मिळेल. 8:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे. 9 वाजता बरोबर मॅच चालू होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे. सेकंड मॅच ज्यांची असेल त्यांनी देखील लगेच रेडी राहायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अगदी वेळामध्ये सामने देखील इथून कव्हर करायचे आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आयोजकांनी जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यानंतर संदीपजी गायकवाड यांनी मला या ठिकाणी पाठवलं त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं मी आजच्या दिवसापुरतं इथे थांबतो. तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा. गुंडगे प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन
उद्याच्या दिवसामध्ये पुनश्च एकदा जॉईन होतील तुमच्या समूहामध्ये आमचे चेतन सर आणि त्यांच्या साथीनं संदीपजी गायकवाड सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. थँक्यू. ऑस्टिकच्या बाहेरचा हा बॉल ऑफिशियल पंचांनी सांगितलंय की हा स्वेर चेंडू आहे. अवंतर धाव मात्र मिळली जाईल. उर्वरित 5 चेंडू आणि 5 मध्ये करावे लागतील 25 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त झाले. 5 चेंडू आणि 25 ची गरज असेल. उर्वरित 5 चेंडू मध्ये 25 ची गरज असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मॅच आपल्या गावची लीग पाहण्यासाठी मैदानाकडे आले आजच्या पहिल्या दिवसामध्ये. त्या सर्व प्रेक्षकांचं आजच्या दिवसामध्ये लाभलेल्या आमच्या मान्यवरांचं आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथून मात्र सार्थक 11 टीम ही मात्र विजयी ठरले. श्रेय जंगम आपण यायचं आहे. श्रेय जंगम साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सतीश पालांडे यांच्या माध्यमातून आला आहे. त्यानंतर अनिकेत मोरे याच्यासाठी काव्या स्वप्नील पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आला आहे. तर अनिकेत मोरे यांनी सुद्धा यायचं आहे. चला संकेत अनिकेत मोरे आपण या.